सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते। तर इथे माझा सकाळचा स्वयंपाक झालेला आहे आता आणि जेवणाला मध्ये वेळ होता, तर मी वरची कामं आवरून घेते तोपर्यंत। तर मी काय करते, तर 2 दिवसांनी बेडशीट व हे पिलो कवर बदलूनच घेते। कारण काय होतं ना, आपण दिवसभराचा आळस त्यावर टाकलेला असतो, निगेटिव्हिटी असते। तर घरात जर का आपल्याला सकारात्मकता टिकवायची असेल तर अशा लहान सहान गोष्टी आपल्याला करूनच घ्यायला हव्यात। आणि त्यामागे एक कारण पण आहे, कारण आपण ज्या पिलोवर वगैरे असं आपलं डोकं ठेवून झोपतो, तर त्याला जर घाण वगैरे असेल तर बऱ्याच जणींना ऑलरेडी हेअरफॉलचा प्रॉब्लेम आता खूप जणींना असतो। तर त्यामागे हेच एक कारण असतं असं नाही आहे, त्याला बरेच कारणं असतात। अपूर्ण झोप असू शकते, आहारातला बदल असू शकतो, किंवा मग पाणी कमी पिणं, स्ट्रेस। पण मग ज्या गोष्टी डायरेक्टली आपल्या स्किनच्या संपर्कात किंवा केसांच्या संपर्कात येतात, तर त्याही स्वच्छ ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं। त्याशिवाय असं सर्व काही नीटनेटकं आवरलेलं असलं की झोपही शांत लागते आणि प्रसन्नही वाटतं। बेडशीटला चौघं बाजूंना अशा म्हणजे गाठ बांधून घेते, ज्यामुळे आपण बसलो तरी बेडशीट अशी म्हणजे फारशी गोडा नाही होत। तर इथे मी आता हे माठ स्वच्छ करून घेते, मिठाने घासून घेते। तर आठवड्यातून एकदा तर हे मी करूनच घेते, कारण त्याला दिवसभर हवेत वाढवायचं असतं। आणि ही भांडी वगैरे त्याचं जे झाकण आहे ते मी देवांची भांडी वगैरे आवरते तेव्हा आवरून घ्यायलाच लागतं, कारण परत परत त्याला आधी काय करतो, त्याच्यावर असा उलटा ग्लास ठेवतो, तर त्यामुळे त्याला सारखे असे डाग पडून जातात। तर जेवण वगैरे आवरून झाली होती आता आमची, आणि फरशी वगैरे आवरत होते मी आता। तर आधी सिंक वगैरे स्वच्छ करून घेते, नळ वगैरे। आज सकाळी कसं देवपूजा वगैरे नव्हती, आम्हाला सुतक पडलेलं आहे म्हणून, तर त्यामुळे घरातली कामं जरा लवकर आवरली गेली। आणि जेवणही म्हणजे नाश्ताही आज स्किप केला, डायरेक्टली जेवायलाच बनवलं होतं। आणि मलाही 2 जणींचे फोन आलेले की त्यांना म्हणजे फेशियल वगैरे असलं तर कॉल करूनच येतात बऱ्याच जणी, तर त्यासाठी मी लवकर लवकर सगळं आवरून घेते आज। ते आता म्हणजे फरशी वगैरे सगळं आवरून झालं होतं, तर मशीन सुधरवलं आहे आता माझं, तर मी त्याला चेकही नव्हतं केलेलं, पण छान चालतं आहे ते आता। तर बऱ्याच दिवसांचं माझे एक ड्रेस कटिंग करून अर्धवट शिवून पडलेला होता, तर फक्त त्याला स्लीव्ज लावायचे होते आणि फिटिंग करायची होती, तेवढे मी आता आज करून घेते। सकाळी कामं वगैरे लवकर आवरून झाली, जेवणही आवरली होती, तर हे काम करून घेतलं मी आधी। आणि दुपारी ह्या ताई आल्या, सहसा आम्ही पार्लरचं शूट करत नाही, मी आधी त्यांना विचारून घेतलं, पण त्या बोलल्या काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही करा म्हणे, मी बघते तुमचे व्हिडिओज। तर फक्त त्यांचं आता इथे आयब्रोज चालू होत्या, नंतर त्यांचं क्लीनअप वगैरे वॅक्सिंग सगळं होतं। तर आज अमावस्याही होती, पण झाडे वगैरे मी फरशी पुसायच्या आधी घेतले होते, नंतर फॅनकडे लक्ष गेलं माझं, तर ते आता पुसून घेते मी। पूजा वगैरे काही नसणार आहे संध्याकाळी, सुतक असल्यामुळे। तर हे एवढं मी आता करून घेते, वरची साफसफाई। आणि झाडे एवढे नव्हते आलेले, फक्त एक जस्ट झाडू मी फिरवून घेतला होता घराला, कारण आताच आवरलं होतं मी हे ग्रिलचं काम झाल्यानंतर। पाऊस पडलेला असल्यामुळे असं धूळ वगैरे काही येत नाही आता फारशी, पण म्हटलं एक हात फिरून घ्यावा, अमावस्या होती म्हणून। एवढी घाणे नव्हती झालेली, आत्ताच पुसले होते, पण मग तरी मी एक कपडा मारून घेतला वरच्या बाजूला, जे काही होतं थोडंफार ते। आणि हे सगळं आवरल्यावर मग संध्याकाळी म्हटलं थोडा वेळ आहे आता स्वयंपाकाला, तर बरेच दिवस झाले फ्रीजही आवरायला काढायचं होतं। आणि मला तर दरवेळेला असंच होतं, असं सुतक वगैरे काही पडलं की मला सुरुवातीला 2 दिवस तर म्हणजे आठवणच नाही राहत, चुकून काहीतरी म्हणजे दिवा तरी लावला जाईल किंवा काहीतरी होतं, पण ते चुकून होतं। तर आणि सध्या आता देवपूजा वगैरे नाही आहे, तर असं होतं आहे घरात मला तर काही कामच नाही आहे असं वाटतं आहे, तर त्यामुळे मग हे काढलं मी आता। मला म्हटलं लवकर फ्रीज वगैरे आवरून घेऊ स्वयंपाकाच्या वेळपर्यंत, तर मध्येच मला फ्रीज खाली केलं मी, आणि लगेच आवांचा फोन आला की मला जाम भूक लागली, काहीतरी बनवून ठेव म्हणून पटकन। सकाळी खूप लवकर जेवणं झाले होते आज, नाश्ता नव्हता त्यामुळे। तर मी हे घाईघाईत तरी आवरलं व्यवस्थित बऱ्यापैकी।
सगळं फ्रीज वगैरे साफ करून घेतलं. आधी मी शॅम्पूने आपला तो सॉफ्टवाला स्क्रब येतो त्याच्याने म्हणजे नॉर्मली असं हे करून घेतलं, घासून घेतलं आणि ओल्या कपड्याने 2दा चांगलं व्यवस्थित पुसून घेतलं. आणि हे आतले सगळे जे भांडी वगैरे असतात फ्रीजमधलं ते काच वगैरे ते सगळं मी आता धुवून ठेवलं होतं. आधीला म्हणत होती पूस, पण नंतर मीच त्याला नाही म्हटलं, काचेचं असल्यामुळे एखाद्या वेळेस हातातून सुटेल वगैरे म्हणून. तर पटकन मग मीच ते आवरून घेतलं तेवढं सगळं. आणि सोबत मी स्वयंपाकाला काय बनवतो ही विचार करत होती, पटकन होईल असं काहीतरी. आणि फ्रीज आवरायला काढलं मी, पण मला असं वाटत होतं नसतं काढलं तरी बरं झालं असतं. कारण जेव्हा मी आवरायला काढलं तेव्हा थोडंसं मला बाहेर असं उन्हासारखं वाटत होतं. आणि ते आवरून वगैरे झालं आणि आता हे सगळं सुकवायला ठेवलं होतं मी. तर बाहेर खूप जास्त वातावरण खराब होऊन गेलं आणि हवाही खूप सुटली होती. मग मी हे सगळं सामान गॅलरीतून घरात आणलं हॉलमध्ये आणि फॅनखाली सुकवून घेतलं पुसून. आणि आता लावून घेते मी फ्रीज, लागलीच सगळं म्हणजे सुकल्यावर. तर इथे माझ्या फ्रीजला मला असे 2 कप्पे मिळालेत. जनरली मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमच्या गावी जो फ्रीज आहे घरी त्यालाही आणि आईकडे जो आहे त्यालाही असा मी एकच व्हेजिटेबलचा असा कप्पा बघितला आहे. तर याला फ्रूटसाठी वेगळा आणि व्हेजिटेबलसाठी वेगळा मिळाला आहे. तर आपण तर काही फ्रीजमध्ये असं फ्रूट्स वगैरे मी तरी नाही ठेवत आणि भाजीपालाही मी आठवड्याभराचा नाही भरून ठेवत, कारण यांचं रोजचं जाणं येणं असतं तरी हे घेऊन येतात. फक्त मिरच्या वगैरे, लिंबू, काकडी, गाजर जे काही लागतं आपल्याला प्रत्येक भाज्यांमध्ये ते तेवढं मी स्टोअर करून ठेवते. तर इथे मी ते आवरून झाल्यावर घरांना झाडू वगैरे मारला, किचन आवरून घेतलं आणि किचनवर सगळं ते फ्रीजमधलं काढलेलं सामान मी ठेवलं होतं ते आवरलं आणि लागलीच स्वयंपाकाला लागली. तर दाल तडका बनवते मी आता. इथे मी 1 वाटी, ती लहान वाटी दिसते ती वाटी भरून तूर डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ मिक्स करून बनवते. तुम्ही कुठल्याही एका डाळीची बनवू शकता, पूर्ण मुगाची डाळ किंवा मग पूर्ण तुरीची डाळ असं. तर मी मिक्स करून बनवते. तर हे वरण जरासं आपण कोथिंबीर वगैरे जे काही भाजीपाला आपण असं डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवतो, त्यावर वरण झाकणाला असं पाणी आलेलं असतं, तर ते परत ते भाजीपाल्यात पडतं आणि मग तो सोडू शकतो. तर खालून आणि वरून दोघं साईडने मी असं एक पेपर ठेवून घेते, ज्यामुळे त्यांना पाणी नाही लागत. तर काही जण दाल तडका बनवताना त्यामध्ये टोमॅटोही घालतात, पण मी नाही घालत. मी फक्त एक कांदा आणि आपलं आलं लसणाची पेस्ट असते सिंपल तसंच बनवते आणि नंतर वरण तडका देते. इथे मी कढीपत्ता आणि आलं घेतलं आहे थोडंसं आणि एक कांदा घेतला आहे. आता लसूण सोलायला लागणार आहे. एरवी मी सोलून ठेवते एका डब्यामध्ये, पण आज नव्हता वाटतं. जेव्हा जास्त घाई असते तेव्हाच असंच काहीतरी होतं. नेहमी मी लसूण सोलून ठेवते आणि आज मला आता एवढ्या घाईत त्याला सोलायला लागतं आहे. मी इथे डाळ अशी ओपन शिजवत होती एक 5 ते 10 मिनटं. त्याच्यावर तो स्टार्च आल्यानंतर तो मी आता काढून घेते आणि आता त्यामध्ये तेल घालून आणि 3 ते 4 आपल्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या कट करून मी आता त्यात घालणार आहे. थोडं तेल घालून घेते मी आता. हिरव्या मिरच्या मी ते पाण्यात ठेवल्या होत्या धुवायला. आता त्यांना मी कट करून घेणार आहे. कट म्हणजे एका मिरचीचे असे 2च तुकडे असे मोठे मोठे. तर ते मी आता ह्या डाळीत घालून कुकरचं झाकण लावून 1-3 शिट्ट्या काढून घेणार आहे. इथे मी तडक्यासाठी मिरच्या घेतल्या आणि लसूण कट करून ठेवला आहे आणि बाकीच्या लसणाची पेस्ट बनवली आहे आलं घालून. आमचं संध्याकाळचं जेवण असंही लवकरच होतं, पण आज जरा लवकरच होतं आहे. म्हणजे अगदी 4-4:30 झाले असतील. 4:30लाच मी स्वयंपाकाला लागली होती. तर इथे आता आपली डाळ शिजून झालेली आहे. तर आज मी तिला म्हणजे नेहमी मी वरण वगैरे बनवते तेव्हा पुरणाच्या चाळणीवर गाळून घेते.
तर आज आपल्याला दाल तडका बनवायचा आहे म्हणून त्याला थोडं तसंच राहू देणार आहे. मी असे चंक्स लागायला पाहिजे डाळीचे. तर फक्त मी आपलं ते विस्करणे त्याला घोटून घेते नॉर्मली. तर इथे मी आधी डाळ बनवून घेते. कढईमध्ये तेल घातलं आहे, मोहरी घातली आहे, जिरं घातलं आहे, कढीपत्ता, एक तेजपत्ता आणि कांदे घालून मी परतवून घेते. आता थोडासा हिंग घातला आहे मी. आपण नंतर तडक्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे मी एकदम थोडासाच घातला आहे. इथे कांदे आपल्याला आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मी आता आलं आणि लसणाची पेस्ट केलेली घालते. कुटून घेतलं होतं मी आलं आणि लसूण. थोडीशी हळद घालून घेतली. आता डाळ शिजताना मी हळद नव्हती घातलेली. आता त्यामध्ये आपण शिजवलेली डाळ घालून घेते मी. इथे मी लाल तिखटही नाही वापरली, कारण आपण डाळ शिजताना त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातले आणि नंतर आपण जेव्हा तडका देऊ तेव्हा त्यामध्ये ॲड करेल मी थोडीशी. त्यामुळे कलर छान येतो आणि सेम हॉटेलसारखी बनते. हॉटेलमध्ये ते लोक हे असं बनवून ठेवतात आणि आपण ऑर्डर दिल्यावर मग नंतर त्याला तडका देतात. इथे तुम्ही कढीपत्ताही नाही घातला तरी चालेल, तो तुम्ही स्किप करू शकता. पण होता घरात आणि मला आवडतो प्रत्येक भाज्यांमध्ये वापरायला म्हणून मी घातला आहे. तर आता मी तडका देऊन घेते. इथे मी तूप गरम केलेले, तुम्ही तेलही घेऊ शकता. त्यामध्ये जिरं मोहरी घातली आहे, कट केलेला लसूण आणि आता त्यामध्ये मी मिरच्या घालून घेते. फारशा तिखट नसतात त्या मिरच्या. थोडासा हिंग घातला आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे आता लाल तिखट ॲड करू शकता. मी एक चमचा भरून, लहान आपला चमचा असतो तो पोह्यांचा, तो भरून लाल तिखट घातलं आहे आणि इथे आपला तडका देऊन झालेला आहे. बरेच जण डायरेक्ट कढईतही तडका देतात, पण असं वर्ण दिल्यामुळे त्याला छान असा स्मोकी फ्लेवर येतो. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.